नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आनंददायी आणि तंत्रस्नेही शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या ध्येय धोरणानुसार अनुसरून राज्यातील 16,000 शाळांना ध्वनिक्षेपक प्रणाली संच म्हणजेच स्पीकर सेट पुरवण्यास मान्यता देण्यात आली असून या अंतर्गत 20,80,00,000 रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 यानुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्याचा हक्क आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शाळांमध्ये आनंददायी, उत्साहवर्धक आणि शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरणामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन मुलांना 21व्या शतकातील प्रमुख कौशल्य आत्मसात करून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यावरती भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने शाळांमध्ये उत्साही आणि गुणवत्तेचं वातावरण निर्माण होण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये शाळांना ध्वनिक्षेपक प्रणाली संच देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यासाठीचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांना देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवरती प्राथमिक शिक्षण संचालकांनी 16,000 शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याअंतर्गत ध्वनिक्षेपक प्रणाली संच देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शिक्षण विभागानं प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांकडनं ई-निविदा मागवून ध्वनिक्षेपक प्रणाली संचाची खरेदी केली जाणार आहे. निविदेमध्ये ध्वनिक्षेपक प्रणाली संचाचं डिझाईन, वाहतुकीसह पुरवठा प्रणाली बसवणं अशा विविध बाबींचा समावेश आवश्यक आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने निश्चित केलेल्या कार्यपद्धती, प्रचलित नियमांनुसार ही प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी यंत्रणा बाहेरनं आणावी लागते आणि त्यासाठी स्वतंत्र खर्च हा करावा लागतो. त्यामुळे शासनाकडनं जर अशा पद्धतीचे ध्वनिक्षेपक देण्यात आले तर विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गातील आवाज अगदी स्पष्टपणे शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत देखील नक्कीच व्यवस्थित ऐकू जाईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.